कराड विरोधात फसवणुकीचा आरोप करून तक्रार देणाऱ्या शेतकऱ्यांना लक्ष्मण हाके यांनी आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करून एक विधान केलेलं आहे। हार्वेस्टर मालक शेतकऱ्यांकडे 10-10 लाख कुठून आले असा प्रश्न हाकेंनी विचारल्यानं शेतकऱ्यांनी हाके म्हणजे सुपारीबाज असल्याचं उत्तर दिलंय। ओबीसी आंदोलनानं चर्चेत आलेले लक्ष्मण हाके या ना त्या कारणानं अप्रत्यक्षपणे आरोपी वाल्मिक कराडची बाजू घेताना दिसतायत। महाराष्ट्रातल्या काही हार्वेस्टर यंत्रचालकांनी कराडसह त्याच्या 2 साथीदारांवर आर्थिक फसवणुकीचा आरोप केलाय। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 141 जणांना थकलेलं सरकारी अनुदान मिळवून देतो म्हणून प्रत्येकी 8 लाख रुपये घेतले गेले, मात्र अनेक महिन्यानंतरही अनुदान न मिळाल्यानं कराडकडून दमदाटी करण्यात आली। त्यावर गुन्हा दाखल होत नसताना हाकेंनी शेतकऱ्यांकडे 8 लाख कुठून आले असा प्रश्न करत शेतकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। 90 लाखांपर्यंतचं हार्वेस्टर मशीन खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हाकेंनी त्यांच्याकडे 8 लाख कुठून आले असा प्रश्न विचारलाय। सामान्य माणसाचा विषय असता तर आम्ही निश्चित सपोर्ट केला असता, पण तुम्ही 10-10 लाख रुपये त्या माणसाला देता कसे? एवढी कॅश तुमच्याकडे आली कुठून? कारण ज्यावेळी गुन्हा घडतो, हे जे हार्वेस्टर वाले लोक आहेत त्यांनी लिखापडी केली का? कुठं लेखी घेतलं का? कुठल्या शासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी अप्रोच झाले का? असं जर काय असेल आणि एव्हिडन्स असतील तर आम्ही निश्चित यांच्या बाजूने उभं राहू। व्हिडिओ फोटो देखील आता समोर आणलेत। व्हिडिओ फोटो मला काय म्हणायचं आहे, एव्हिडन्स जर असतील तर आरोप उभा राहील, परत त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल। त्यात तुम्ही आम्ही कोण? पण 10-10 लाखाच्या रकमा तुम्ही कुठल्याही अथॉरिटी शिवाय तुम्ही जर देत असाल तर तुम्ही काय करत होतात? अहो 10 लाख रुपये हार्वेस्टर मालकांकडे 10 लाख रुपये कुठून आले? आमचं घरदार घाण ठेवून आले हाके साहेब। तुम्हाला अधिकार पण नाही आम्हाला विचारायचा कुठून आले, आणि तुम्ही कोण? तुम्हाला विचार, तुम्ही ओबीसी सभाचे नेते म्हणता, तुम्ही काय करता? प्रताप आम्हाला माहित आहेत ना, ट्रापगडी जातीचे आम्ही शेतकरी आहेत। हार्वेस्टर मालक फक्त ओबीसीच आहे का याच्यात? नाही ना, 100% ट्रापगड जात आहे हार्वेस्टर मालक, म्हणजे सगळी लोक आहेत पैसे देणारे। ह्यांनी 10 लाख कुठून आले हा प्रश्न तुम्ही तुमच्या नेत्यांना विचारा, आम्हाला विचारू नये, आमची लायकी काढू नये। त्यांचा रोल जो आहे तो त्यांनी निभावावा। कशाविषयी चालू आहे, काय चालू आहे, आम्हाला सगळं माहित आहे। शेतकरी हा सामान्यच असतो आणि उद्योगधंदा करणारा शेतकरी आम्ही सामान्यच आहे ना। आमच्याकडे जर एवढं पैसे असतं तर आम्ही लोकांच्या पाचरोटात ऊस तोडत बसलो नसतो। आणि लक्ष्मण हाके हे आता हळूहळू जातीवर बोलायला लागलाय, पर मशीनमध्ये सर्व जातीतली लोक आहेत। त्याला कुणी मदत मागाय गेलंय कोण? आम्ही आहे ना, तयारी आम्ही सगळी केली आहे ना। आम्ही 8 लाख रुपये कुठून आणले? एवढे मोठे मशीन, आज 92 लाखाची मशीन घेतली, म्हणजे आमच्याकडे तेवढे तर पैसे असतील, गोळा केले आम्ही, व्याजाने काढले काय आम्ही आमच्या पाहुण्यापण घेतले, काय आम्ही अडचणीत आहे, मान्य आहे आम्हाला, पण एवढे पैसे आम्ही आता 90 लाख 92 लाखाची मशीन घेतो, म्हणजे 8 लाख सुद्धा आम्हाला गोळा करणं एवढं होतंय ना आमच्याकडनं। त्यावेळेला आम्हाला आशा होती मिळतील म्हणून आम्ही काय व्याजाने काढले, काय आमच्या पाहुण्याने दिले, काय आम्ही गोळा करून भरले ना। पण लक्ष्मण हाकेने आम्हाला सांगावं, आणि लक्ष्मण हाके काय एवढा मोठा लय नेता पडला आहे, त्याला कोण खातोय? त्याच्या सांगोलमध्ये त्याला उभा राहून दाखव म्हणावं, आणि तुला 1000 मतं पडू दे, मग तुला आम्ही तुझं नेता म्हणतो, तुझा ऐकतो म्हणावं। जातीवाद पसरवणं आणि कोणाच्याकडनं तर सुपाऱ्या घेणं, वाजवणं, हे शिवाय लक्ष्मण हाकेकडे हाय काय? आधी स्पष्टपणे वाल्मिक कराडला जात म्हणून टार्गेट केलं जात असल्याचं सांगून लक्ष्मण हाकेंनी कराडचं समर्थन केलं होतं। नंतर चहूबाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर मात्र आपण कधी आरोपीचं समर्थन केलं नाही म्हणून हाकेंनी पलटी मारली। वाल्मिकांना कराड धनंजय मुंडेशी नाव जोडलं म्हणून जातीय भावनेतून तुम्ही वाल्मिकांना आज टार्गेट करताय, किंवा वाल्मिकांना आज तुम्हाला दिसायला लागले म्हणून जातीय भावनेतून तुम्ही वाल्मिकांना आज टार्गेट करताय। मी कधीच समर्थन नाही केलं। अरे मी कधीच समर्थन केलेलं नाही, कुठलंही फुटेज काढा। अरे मी कुठं समर्थन केलं? पूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय। धस सत्तेत असूनही ते यंत्रणांकडे आक्षेप का मांडत नाही असा प्रश्न करणारे स्वतः हाके आणि इतर काही नेतेच ओबीसी मराठा आंदोलनात जाती समूहाला उद्देशून विधान करत होते, तेव्हा त्यांच्या मंचावर याच हाकेंची हजेरी होती। आमच्या हातामध्ये कोयतय
वंजारा समाज हा कोयत्या घेऊन उभा आहे. जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी. सगळ्याच नवी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही. त्यांना मला भादरा आपली आपापसात पाटलं देशमुख आहेत ना, यांचा काय संबंध आहे? जमीन विकल्या, कशा पायी विकल्या? तमाशा नाचीत फिरले. पण महाराष्ट्रातील मराठ्यांनो एक लक्षात ठेवा, आता हा लढा काय एकटा ओबीसींचा राहिलेला नाही. आणि न्याय व्यवस्था असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा सीआयडी असेल, त्यांच्याकडे पुरावे द्यावेत ना. मीडिया ट्रायल करून महाराष्ट्रामधलं समाजमन अस्वस्थ का करतायत? हे या प्रश्नांची उत्तरं या दसनी पुढे येऊन द्यावीत. आणि दस तर आमदारकीची शपथ घेताना एखाद्या जातीबद्दल आकस बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही, अशा पद्धतीची तुम्ही शपथ घेता. परभणीत याच कारणामुळे सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांना भेटायला गेलेल्या हाकेंना रोखण्यात आलं. तिथे त्यांच्यावर लक्ष्मण हाके हे भाजप आणि फडणवीसांचे हस्तक असल्याचा आरोप करत काही लोकांनी हाकेंचं भाषण थांबवलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. आम्ही तुमच्याकडे बघून महायुतीला मतदान दिलंय, तुम्हाला सत्तेमध्ये बसवलंय, पण तुमच्याच पक्षाचा आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या आडून या गृह विभागावर प्रश्न उपस्थित करतोय. मुख्यमंत्र्यांचे हस्तक बनवून लक्ष्मण हाके काम करतात. ज्या वाल्मिक कराराने आपल्या समाजाच्या सोमनाथाचा खून केला, त्यांचं समर्थन हे लोक करतात. वाल्मिक कराराचं समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात. पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. पहिल्यांदा मी बीजेपीचा कुठेही कार्यकर्ता समर्थक म्हणून इथं आलो नाही. गृह खात्यावर विचारल्या गेलेल्या प्रत्येक प्रश्नावर हाके बचाव करतात. वाल्मिकांवर गुन्हा दाखल होण्यापूर्वी तुम्हीच म्हणत होता की जातीवाद केला जातोय, जातीवादातून गुन्हे दाखल केले जातात. मात्र आता गुन्हा देखील त्यांच्यावरती दाखल झालेला आहे. कुठं मग प्रशासन जातीवाद करतं असं तुम्हाला म्हणायचं? नाही, प्रशासनावरती आम्ही बोलणार नाही. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सक्षम आहेत या गोष्टी पाहण्यासाठी. आमचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. पण आमची त्यांना विनंती सुद्धा आहे की तुम्ही या महाराष्ट्रामधलं 2 जातीमधली जी दरी निर्माण झालेली आहे, यामध्ये सर्वांनी एकत्रित बसलं पाहिजे. मात्र वाल्मिक कराडांच्या चौकशीचे आदेश तर देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. हे बघा, गुन्ह्याचं कोणीही समर्थन करणार नाही. कायदा सुव्यवस्था त्याच्यावर आपण थोडा विश्वास केला पाहिजे. विशेष करून सुरेश दसानी तर आपल्या स्वपक्षी आपण सत्तेत आहोत. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि तुमचा मुखिया महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. तुम्हाला नक्की धनंजय मुंडेंना टार्गेट करायचं आहे का देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं? आणि आमचा तरी विश्वास देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आहे. मग ह्यांनी विश्वास ठेवायला काय हरकत आहे? दसानी त्या सोमनाथ गायकवाडांची जी काही एक जो इन्सिडेंट आहे, हत्या आहे, ही हत्या ती तर अजून वेगळी हत्या आहे, वेगळ्या वळणावरची हत्या आहे. यंत्रणेकडून, पोलीस डिपार्टमेंटकडून, संरक्षकाकडूनच त्याची हत्या होते. ही खूप सिरियस बाब आहे. ह्या बाबतीमध्ये सर्व लोकनियुक्त प्रतिनिधींनी जाणं आवश्यक आहे, बोलणं आवश्यक आहे आणि अशा घटना घडू नयेत यासाठी काम करणं आवश्यक आहे. ओबीसी नेते गंभीर नाहीत म्हणायचं? मग ओबीसी नेत्यांनी गेलं पाहिजे, मीही त्यातमध्ये इन्क्लुडिंग गेलं पाहिजे असं माझंही मत आहे. 100% मत आहे. मी आज बोलतोय तरी स्टेजवरती. देशमुख हत्या प्रकरणात हाकेंचं म्हणणं आहे त्यांनी बोलण्याऐवजी यंत्रणेकडे पुरावे द्यावेत, कारण गृह खातं त्यावर न्याय करेल. हार्वेस्टर प्रकरणात व्हिडिओ, ऑडिओ, फोटोसह शेतकरी पोलीस चौकीत जाऊनही गुन्हा दाखल झालेला नाही. यावर मात्र हाके गृह खात्याऐवजी शेतकऱ्यांकडेच इतके पैसे कुठून आले असा प्रश्न करतायत. तुर्तास प्रत्येक कष्टकऱ्यांसाठी आम्ही भांडतोय असं म्हणणाऱ्या हाकेंना सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावर हाके महिनाभर गप्प का होते, हा प्रश्नही वारंवार विचारला जातोय. नाही, ते येड्यासारखं करायला लागलंय. त्याला मानसिक आजार आहे का काय आम्हाला समजत नाही. अशा मानसिक रोग्यांना त्या ठिकाणी मीडियाने आणि राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे की यांना काही दंगली घडवायच्यात का. त्यांनी मोर्चे काढले तेव्हा ते तर जाऊन आंतरवली सराटीत बसले दंगली घडवायला. कुणी आक्षेप नोंदवला? संविधानात सगळ्यांना अधिकार आहे. मी तर हे म्हणतोय की त्यांना आमच्या छत्रपती संभाजीनगरला येड्याचं इस्पितळ आहे, बराळ्याचं हॉस्पिटल, त्याच्यात भरती करण्याची गरज आहे. TV9 मराठी, पंढरपूर, सोलापूर. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज.
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.